तुम्ही चहा प्यायला का हो? पाहिजे परत? नको चहा पिऊन काय झालं हाताला? ठीक आहे, नाही जरा परत साखरांबा करत. आज काय ढोकळा नको ना? ओके. चला, मस्त मस्त व्हिडिओची सुरुवात चहाच्या वेळेला. संध्याकाळ फार काय वाजले नाही, 5 वाजलेले. बघा बरं, नवीन आलेलं ब्लाऊज शिवून आले. कसं शिवलंय? छान शिवलंय ना? छानच शिवतात मावशी, एकदम मस्त. कुठं काय नाही, उसवा वसवी नाही, धराधरी नाही. जरा तब्येत पाहिजे बघा, म्हणजे ब्लाऊज बीज छान बसतात. मध्ये फारच छळकाटी झाले होते मी, मला ब्लाऊजच बसेना, सगळी बाद व्हायला लागले होते. तर आता एकाच्या पाठ लागलं की एकाच्या पाठच लागायचं, असं चाललंय माझं. तर आता मी काय करणार आहे माहिती का, पुन्हा एकदा साखरंबा. कारण माझा साखरंबा एवढा सुंदर झाला की वाटप केला गेला. मग आता पुन्हा घरात खाण्यासाठी आणि वर्षभर राहण्यासाठी पुन्हा एकदा मी साखरंबा करणार आहे. पहिलं साल काढून घेते आणि त्यानंतर खिसून घेते. या बाजूनी जरा मोठं पडतंय नाही, या बाजूनी फारच बारकं पडतंय. आणि माझ्याकडे दुसरी पण आहे, पण आज यांनी करूया, फास्ट होते. आता साल काढून घेणार आहोत. या ठिकाणी आपण यामध्ये काय काय घालणार आहोत तर दालचिनी, मिरे, वेलदोडे, हे लवंगा, हे जायफळ आणि हे मीठ. ठीक आहे, हे दोनचं करणार आहे. पातेला आणायला जाऊया आता वहिनींच्याकडे. माझ्याकडे पातेलं नाही आता, परवाचं दिलं मी त्यांना. मागे काहीतरी बॅकग्राऊंड म्युझिक येत असेल ना तुम्हाला? खर्रम 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 बांधकामाचं काहीतरी चालू असते. मग आपल्याला मूड आला की आपण व्हिडिओ करतो, मग तो जेवताना सुद्धा करतो. आज केस अशी का झालेत? असू दे. तुम्हाला एक गंमत सांगायची होती. गप्पा मारतच आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो. आपले व्हिडिओ कमीचे होतच नाहीत. 20-20 मिनिटं, 22-22 मिनिटं. कोण बघणार एवढे व्हिडिओ? हां, आम्हाला काय वेळ आहे का नाही? काय तुमचंच आम्ही बघत बसायचं असं म्हणणार तुम्ही मला? जरा बारकं करत जा की. बाकीच्यांचे 3 मिनिटं, 4 मिनिटं, 5 मिनिटं आहेत, मग त्यांना लाखो करोडो व्ह्यूज येतात. कमी हे असल्यामुळे, छोटा व्हिडिओ असल्यामुळं. आणि मग तुमचा ट्रेंडिंगमध्ये येत नाहीत. नका ये ना, आम्हाला कुठं पडली आहे? आम्हाला कुठं लाखो व्ह्यू पाहिजे आहेत? असं मी म्हटलं की नाही, माझा मुलगा ओरडतो. असं म्हणत जाऊ नको ग, ते यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये येतंय. मी म्हटलं हे बघ, प्रत्येकाला त्यांनी ठरवलेलं असते यूट्यूबनी. त्यांना सगळं माहीत असते, कुणाला किती द्यायचे, कुणाला किती द्यायचे, कधी कमी करायचे, कधी जास्त करायचे. एकूण वर्षाला एवढे द्यायचे. प्रत्येकाच्या चॅनलचं त्यांचं ठरलेलं आहे. प्रत्येकाचं पोटेन्शियल त्यांनी ओळखलेलं आहे. ते काय यूट्यूब साधं नाही आहे. तिथं बसलेली माणसं सगळी, आपल्याला वाटतंय सगळंच कॉम्प्युटराइज्ड आहे. एक माणसं अशी बसवली आहेत ना तिथं सगळी, की कुणाला किती चढवायचं, कुणाला किती उतरवायचं, कुणाला कधी उतरवायचं, कधी पळवायचं. एखाद्या वेळेला चांगले व्हिडिओ पळणार नाही, एखाद्यांचे घाणेरडे व्हिडिओ पळतात. सगळं असतं त्यांच्याकडे. यूट्यूब म्हणजे जबरदस्त त्यांचं अल्गोरिदम आहे. मग तुम्ही जर का त्याला पैसे लावून जाहिराती लावलात ना, मग काय प्रश्न नाही. मग पळाच पळा. घोडा पळतोय की नाही, तसं मग वाटेल तसं पळवतं. 3 दिवसाला एवढे पैसे भरा, तुम्हाला एवढे सबस्क्रायबर, एवढे व्ह्यू, एवढे कमेंट, एवढे लाईक्स मिळणार. असं ते सगळ्यांचंच असतं. आम्हाला काय जमत नाही बात असलं. आपण आपल्या एन्जॉयसाठी हे करत असतो. माझ्या एन्जॉयसाठी, तुमच्या एन्जॉयसाठी, हसत खेळत मला जे काही माझ्याकडनं इन्फोटेनमेंट करता येते, म्हणजे इन्फॉर्मेशन तुम्हाला जी काही देता येते, एंटरटेनमेंट करता येते, आणि मी पण खूप एन्जॉय करते आणि तुम्ही एन्जॉय करता, आणि हेच मला पाहिजे. मला काही जास्त नको. भगवंत आहे, बसलाय. प्रत्येकाचं चारा पाणी त्यानं ठरवलेलं आहे, किती द्यायचं, कधी द्यायचं, कसं द्यायचं. आपण नुसत्या उड्या मारतो बघा, येऊन तेवून घेऊन. कोणाचं कसं काय वर खालती होतील आयुष्य, नुसतं मरण जीवनच नव्हे, आयुष्य कसं काय कमी जास्त
होईल, कधी सुख येईल, कधी दुःख येईल, काय काय सांगता येणार नाही. आणि माणूस वेडा हा सुखासाठी धडपडतो. नाही हो, तसं करायचं नाही. आयुष्य हे सुख दुःखांनी भरलेलं आहे. ते काय फक्त सुखासाठी नाही आहे. आयुष्य हे सुख आणि दुःख सगळे, अडी अडचणी, साधा रस्ता घेतला तर त्यात खड्डे असतात, खाचखळगे असतात, इतर सगळं बरंच काय काय असतं, चढ उतार असतात. असं आयुष्य, त्याला आयुष्य म्हणायचं. तुम्ही आयुष्य जगायला आलाय काय काय आलाय? आपण आयुष्य जगायला आलोय या पृथ्वी तलावरती. फार डिस्टर्बन्स आहे का हो? थांबा, दरवाजा लावून बघते. हा, जरा कमी झाला वाटतं आवाज. मलाच एवढा डिस्टर्ब होत होता, तुम्हाला किती होत असेल ऐकताना. तर असं ते आयुष्य आहे हो. आणि तसं आयुष्य जगण्या, पण ते जे काही खाचखळगे असतील, संकट असतील, काटेकुटे असतील, खड्डे असतील, सपाट रस्ता असेल, गुळगुळीत रस्ता असेल, हे सगळं जे आहे ना, हे तुम्ही आनंदाने जगायचं. आनंदाने जगायचं म्हणजे स्वीकारायचं हे सर्व, की हेच आयुष्य आहे. तुम्ही मला हेच का झालं, मला तेच का झालं, मलाच का आजार झाले. मग असं नाही म्हणत ते, माझ्याचकडे का मर्सिडीज झाली, माझाच का 1 वर्षात 10 लाखाचा बंगला झाला, मलाच का युट्यूब एवढं ढिगभर पैसे द्यायला लागले. असं नाही म्हणत ते तुम्ही. असं कोणीच काय म्हणत नाही. मलाच का देव एवढा आनंद दे, मलाच का एवढं सुखात ठेवलंय, असं कधीच म्हणत नाही ना माणूस. का म्हणतो? म्हणत नाही. म्हणून माणसांना जीवन म्हणजे काय हेच समजलेलं नाही. आयुष्य म्हणजे काय हेच समजलेलं नाही. जन्माला येऊन इथं काय करायचं हेच समजलेलं नाहीये माणसाला. त्याला वाटतं जन्माला यायचं, पैसे मिळवायचे भरपूर सारे, आणि मरायचं, असं त्याला वाटतंय. पैसे मिळवणे, त्याला यश मिळवण्यात पण आनंद नसतो बरं का माणसाला. त्या यशातनं सुद्धा पैसेच पाहिजे असतात. नुसतं यश चालत नाही, नुसती कीर्ती चालत नाही. त्याच्या पाठोपाठ पैसा आलाच पाहिजे. पैसा जिथं, तिथं माणूस आनंदी. माणसाचा आनंद हाच पैसा झालेला आहे, सुख हाच पैसा झालेला आहे. आणि त्या पैशासाठी माणूस काय वाटेल ते करतो. त्याच्यात तो माणुसकी विसरला, नाती विसरला, जीवन जगायचं विसरला, कुटुंब विसरला, सगळं विसरलंय. आता हे म्हणतात ना कलियुग, तसं फक्त कलियुगात पैसा, बाकी काही नको माणसाला. तर असं सगळं एकूण आहे. तर तुम्हीच ठरवा, आजपासून आयुष्य जगणार काय पैशाच्या मागे पळणार. मग तुम्ही म्हणणार आता काय आम्ही रिटायर झालोय, आम्हाला काय पैशाचा काय प्रश्न नाही, पैशाचा काय प्रश्न नाही. तरी सुद्धा तुम्हाला किती वाढ झाली हे बघण्यात मजा आहे. आणि पैसे आहेत म्हणून काय तुम्ही कुणाला मदतीला देताय? तुम्ही अशाच ठिकाणी देताय ज्या ठिकाणी पावती करतील आणि तुमचं नाव राहील, किंवा आपलं पुण्यकर्म घडेल आणि आपल्या पुण्यकर्मात भर पडेल, अशाच ठिकाणी तुम्ही पैसे देताय. इतर ठिकाणी देत नाही. आजच एक व्हिडिओ बघितला, ते एक कुत्रं 15व्या मजल्यावर गेलं. तर काय होते माहितीये काय, कुत्री सुद्धा खाण्याच्या लालसेनी जातात वरती. आता तुम्ही म्हणता हे असं नाकाला सारखा हात लावता, नाकाला हात लावता. आता गुळगुळलं तर काय करायचं? ते काही शेंबूड आहे काय? काहीतरी आपलं बोलतात बोलणारे पण. तर हा, गुळगुळलं म्हणून असं करणार की आम्ही. तुम्ही असंच करू नका, तेव्हाच करू नका. मी काय ते एडिटिंग फिडिटिंग करत नाही, मी तुम्हाला स्पष्ट सांगते. बघणाऱ्यांनी बघू नका, ऐका. आणि ऐकायचंही नसलं तर काय तर करा, जा तुम्हाला पाहिजे ते. तर मी काय म्हणत होते, तर ते कुत्रं असतंय ना, ते 15व्या मजल्यावर गेलं. आणि शेवटी वॉचमन हा शेवटी वॉचमन आहे बघा, तो त्याची जबाबदारी तीच आहे ना. तर मग तो वर गेला आणि त्यानं कुत्र्याला मारलं. मारत मारत त्या कुत्र्याच्या मागं लागला. त्या कुत्र्याला कुठंही जागा मिळेना, तिथे एक खिडकी होती, त्या खिडकीतनं त्या कुत्र्याला काय लक्षात नाही आलं वाटतं, थाडकन वरनं उडी मारली. आता काहीतरी जायला जागा आहे म्हणून त्यानं उडी मारला.
आणि काय करायचं, 15व्या मजल्यावर होता तो कुत्रा. वरनं उडी मारल्यावर पार अगदी पूर्ण दैवगतीच खरं. त्यामुळं काही प्राणीप्रेमी असतात किंवा आपल्यालाही वाईट वाटतं ना. त्याच्यावर केस झाली, त्याला अरेस्ट केलं, त्या माणसाला, त्या वॉचमनला. काय सगळं असं आहे बघा ऐकून. तर अगदी माणसं काय करतील, घरात कुत्री आणून पाळतील, सगळं करतील, पण बाहेरच्या कुत्र्याला फाड 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 मारतील. मला काही वेळेला ना ते संभावना सेट आहे की नाही, तिचे हे आवडतात बघा व्हिडिओज, चांगले असतात. तिच्या घरात जसे प्राणी आहेत ना, म्हणजे हे आहेत ना डॉगी, ती तर त्यांना आपली मुलंच मानते. आम्ही त्याचे आई वडील आहोत असंच म्हणते. मम्मी पप्पाच करत असते, स्वतः नवरा बायको दोघांना. त्यांची काळजी पण खूप घेते ती. आजार बिजार तुम्हाला सांगते, त्या कुत्र्यांचे सगळे आजार बिजार बघून असं वाटतं की खरंच की बरं त्यामुळे माणसं टिकाय पाहिजे की घरामध्ये. कामाला माणसं एवढी 4-4 कुत्री पाळली तर कसं, हे कामानिमित्त सदा बाहेर जाणार. त्यांना कुत्र्यांना खायला घालायला पाहिजे, प्यायला घालायला पाहिजे, वेळेला त्यांचं सगळी निगा केली पाहिजे, हिंडवून आणायला पाहिजे. काही एक आहे बरं. ती एवढंच नाही तर ती रस्त्यावरच्या मांजरांना कुत्र्यांना सुद्धा ती डॉग फूड कॅट फूड आणून घालते. मला ते फार छान वाटतं तिचं, की ती फक्त स्वतः जवळच्याच कुत्र्यांच्या मागं लागत नाही, त्यांचेच लाड करत नाही, तर ती खरी प्राणीप्रेमी म्हणायला पाहिजे. ती अगदी रस्त्यावरनं जाणाऱ्या मांजराला आणि ह्याला प्रेम लावत असते. आणि नुसती नाही, फक्त त्यांचं मला एक आवडत नाही, म्हणजे उठसूट पप्प्या घेतात ते असं करून. ते मला काही ते असं आवडत नाही. पण प्रत्येकाचं आहे. मी तर लहान बाळाचं पण कधी पप्पी घेत नाही, मला नाही जमतच नाही. मी असं करीन किंवा त्याच्या गालाला हात लावीन असं करेन. बाळाला कधीच मी आयुष्यात असं करून कधीच नाही. त्यामुळं पण बाकी सगळं मस्त बरं का त्यांचं. ते कसं त्यांची भावना आहे ती आहे, त्यांना वाटतं एवढं म्हणून ते करतात, तो त्यांचा प्रश्न आहे. मला ते फक्त नको वाटतं. बाकी सगळं त्यांचं अगदी घेण्यासारखं आणि बघण्यासारखे असतात व्हिडिओज. प्राणीप्रेम अज्जब असतं. पण कसं आहे की ती बाहेरच्या कुत्र्यांवरही आणि मांजरांवरही तेवढंच प्रेम करते हो. तसं इतर लोक नाहीत. घरातल्या कुत्र्याला ढिगभर प्रेम करतील आणि बाहेरच्यावर हाडात तूप फुडूत करतील. सगळ्यांवरच प्रेम करायला पाहिजे आणि प्रेम करायलाच पाहिजे. माहिती आहे काय, पंचभूता महाभूतांवर आपण प्रेम करायला पाहिजे, कारण त्यांचा अंश आपल्यात आहे. प्राण्यांवर प्रेम करायला पाहिजे, पक्ष्यांवर प्रेम करायला पाहिजे. प्रेम करायचं म्हणजे काय, तुम्ही घरात आणून ठेवून त्यांना सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवायचं अजिबात नाही, हे अगदी चूक. जाता येता त्यांना काहीतरी खायला ठेवणे करणे हे सुद्धा प्रेम आहे. किंवा त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांना पाणी ठेवणे, लोकांना सांगणे, किंवा वृक्ष जास्त लावणे की ज्याच्यामुळे पक्षी प्राणी वाढतील, फळांचे वृक्ष वगैरे जास्त लावणे. नागपूरमध्ये का कुठंतरी त्यांनी स्पेशली कित्येक एकरवर, नागपूरमध्ये काय गुजरातमध्ये कुठंतरी त्यांनी फक्त फळांची झाडं लावलेली आहेत, ती पक्ष्यांना खाण्यासाठी. फुलांची झाडं लावली आहेत ती फक्त फुलपाखरांसाठी, मध गोळ्या करण्यासाठी, मधमाशांसाठी, असं स्पेशल. का तर हे जाती जगल्या नाहीत तर मानवजात जगणार नाही. त्यामुळे ही सगळी साखळी पाहिजेच आपल्याला. उंदीर पाहिजे, साप पाहिजे, बेडूक पाहिजे, झुरळं पाहिजेत, सगळं पाहिजे. फक्त आपल्याला त्यांचा त्रास होतो, घाण वाटते म्हणून आपण नको म्हणतो. साधी पाल दिसली तर ही करता आपण, पण ती पाल असली की तुमच्या घरात एक किडूक मिडूक दिसत नाही, एक दिसत नाही. पण ते कसं, पाली असले की आपल्याला वाटतं की इकडे तिकडे जातात, स्वयंपाकघरात जातात, तिकडे पडतील असं आपल्याला वाटतं म्हणून आपण तसं म्हणतो. पण नाही, पाली पाहिजेतच तुमच्या घरामध्ये. बारीक किडूक मिडूक काही राहत नाही. झुरळ बिरळ दिसलं तरी ते अशा जंप मारतात आणि खातात. त्यामुळे पाली बिली म्हणजे हे सगळे जे आहेत ना, पशु पक्षी कीटक, यांच्यावर तुम्ही असं प्रेम केलं पाहिजे. उगा धरलं की मारलं ही काय नाही हो, ते काय बरोबर नाही. तुम्हाला धरलं तर आणि मारलं तर चालेल काय कोणी असं नाही. आपल्याला त्रास होतो म्हणून आपण तसं करतो, बरोबर आहे. पण त्रास झाला तरच करा हो, नाहीतर त्यांच्यासाठी आपल्याला जगायचा अधिकार आहे तसं त्यांना पण आहेच ना.
झाडांवर प्रेम केलं पाहिजे, पाण्यावर प्रेम केलं पाहिजे. पाणी म्हणजे फक्त प्यायचं पाणी नव्हे, नदी नाले ओढे त्यांच्यासाठी प्रेम करायचं म्हणजे काय की त्याच्यात घाण टाकायची नाही. म्हणजे असंच काय काय बरंच आपला जेवढा विचार करू तेवढा सगळा कमीच ना. असं सगळं निरनिराळ्या गोष्टींवर, ह्या पंचमहाभूतांवर आपण प्रेम केलं पाहिजे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पृथ्वी म्हणजे पृथ्वी, जमीन, धरती. आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी. पृथ्वी, आप, तेज, आकाश आणि वायू, या हे पंचमहाभूत. ह्यांचा आपण आदर केला पाहिजे. नुसतं प्रेम नाही करून चालणार, तर आदर केला पाहिजे, रिस्पेक्ट केला पाहिजे. रिस्पेक्ट करायला तर तुम्ही शिकलंच पाहिजे, प्रश्नच नाही. तर सहज बोलता बोलता सुचलं म्हणून बोलले. मोठ्या मोठ्या ह्या 2 आंबे किसून झालेले आहेत आपले ह्याच्यावरती. हे एवढा झाला बघा, किलोभर तर आरामात झाला, किलोभर झाला. वहिनींचं पातेलं, माझ्याकडं नाही एवढं पातेलं. कोणीतरी मला म्हटलं तुमच्याकडे एवढं पातेलं नाही. बरं चला असू दे. तर आता आपण जायफळ आणि वेलदोडे काढून ठेवू. हे यामध्ये घालून टाकू, म्हणजे काय मी ते मीठ दालचिनी सगळं घालून टाकू, नंतर घालायचं ते आत. चला ठीक आहे, हे घातलं. आणि आता जवळजवळ मी ही आत्ता किलोभर साखर आणलेली आहे. मुठभर ठेवणार आणि बाकी सर्व ओतणार. मस्तच होणार. आणि एक तुम्हाला दाखवणार आहे वस्तू यात घालणार आहे, ती म्हणजे माझ्याकडे हे सकाळी आम्ही आंबे खाल्लेले आहेत, हे 2 पिकलेले आहेत त्यामध्ये. तर आता रंगबिंग मी कधी घालत नसते, तर हेच आता याच्यामध्ये पिळणार आहे. म्हणजे काय झालं, रंग पण आला, वास पण एक छान लागणार. हे बेंगलोरचे असलेले हापूस आंबेच आहे ते. हे जर, आणि हे बारमाही मिळणार म्हणे आता. ह्याची कोय अगदी सपाट, कागद असल्यासारखी, पुठ्ठा तशी आहे. मी हे बघा दाखवते तुम्हाला. मला ही कोय दाखवायची, अगदी सपाट. ही तरी जराशी जाड आहे, जराशी. कालची तर अजिबातच जाड नव्हती, अगदी सपाट म्हणजे सपाट. कोय असते लांबडी. तर रंग पण खूप छान येणार आहे. काय सुंदर आहे आंबा. कोण आहे? मस्तपैकी हे असं छान झालेलं आहे, मिक्स करून ठेवलेलं आहे. आता एक अर्धा तास 1 तास मी असंच ठेवणार आहे, मुरू दे सगळं छान. आणि मग गॅसवर ठेवणार आहे, बारीक मुरू दे छान. आणि पाणी सुटतंय, विरघळते साखर. आधी आलाय होय आज? होय होय, तुमच्या अगोदर आले. देवाचं दार उघड्या नको होय. म्हणून हे गाणं म्हटलं होय. म्हणा 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 म्हणा. उघडदार देवा आता, उघडदार देवा. मस्त मस्त. उघडदार देवा. वा छान छान छान. दूध डोळे मिटुनी जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारे भीती. सरावल्या हाता नाही कंप का सुटावा. उघडदार देवा आता, उघडदार देवा. मस्त मस्त म्हणलात. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव.
आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे. ओम शांती शांती. गणपती बाप्पा मोरया. किती छान वाटतं खरं असं दिवा वगैरे लावला की अतिशय प्रसन्न आणि सुंदर दिसतो. फुलं फुलं तर सकाळी वाहिलेली असतातच. भगवंत भगवंत भगवंत. तरी आज जरा वारं कमी आहे बाई, नाहीतर वाऱ्यामुळं अजिबात दिवा राहत नव्हता. साहित्य ठेवलंय की सगळं देवाला. आला बाई पाऊस. पावसाचं एक काय सांगावं बाई. होय, पाऊस पाऊस आणि पाऊस. चला आज पाऊस पण आला दिवा लावायला. तो म्हणला दरवेळेला सगळ्यांना तू ओवाळतीस, मला तेवढं ओवाळत नाहीस. घे देवा, आज पावसाला सुद्धा ओवाळलं, आकाशाला. होय का नाही? हे घ्या घ्या, आकाशाला सुद्धा ओवाळलं. संध्याकाळचं काहीतरी म्हणता की म्हणा ते तुळशीचं काहीतरी म्हणता ना. तू माझी काशी पान म्हणे ऋषिकेशी, तिळा तांदळाच्या राशी मागेल तेव्हा देशी. आहावी भाव नेत्री काजळ कपाळी कुंकू, पायी जोडव्या तुड्या सहित वैकुंठवाशी वैकुंठवाशी वैकुंठवाशी. ऋषी माता आपला नंबर लावला. हा, याला पण एक ओवाळा. प्राणी मात्र. होय, ते दत्त महाराज आहेत. दत्त महाराज आहेत, त्यांना ओवाळा. भगवंत भगवंत भगवंत. 33 कोटी देव आहेत आपल्याजवळ. होय, 33 कोटी देव आहेत की. चला आता साखर आंब्याचं काम करूया. वाव, किती सुंदर झालंय बघा. सगळी साखर त्याच्यात मिक्स झाली आहे. खूप छान. मी सर्व यामध्ये घातलंय. मला जे जे घालायचं होतं ते. जायफळ, मीठ, मिरे, लवंग, दालचिनी, हा वेलदोडा, हे पण घालून टाकते. थांबा, आता पहिलं गॅस लावूया. किती सुंदर बघा, वास तर काय घुमघमायला लागलाय. चला, गॅस बारीकच ठेवायचा आणि मोजून 15 मिनिटं, जास्त नाही. 16वं मिनिट करायचं नाही असं वहिनींनी सांगितलंय समोरच्या. कळलं? काय सुंदर रंग बघा, केसरी. केसर फिसर घालायचं काही गरज नाही. ते हे घातलंय ना मी, आंबा. पिकलेला आंबा थोडासा पिळला नाही काय कोईतला, त्याच्यामुळे हा रंग आलाय. 5 मिनिटं झालेली आहेत. 1 मिनिट पण थांबायचं नाही, नाहीतर खाली लागतं. मी आता याच्यात वेलदोडा टाकून देते. हे दालचिनी वगैरे दिसावं अशी माझी अपेक्षा असते. आपण काय घातलंय ते सुंदर दिसतं. हे मस्त. दालचिनी, लवंगा, मिरे सगळे पोहताना किती सुंदर दिसत आहेत, बघितलं का? 1 मिनिट सुद्धा थांबून चालत नाही. हा, लागू शकतंय. हर 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 सदाशिवा, जय जय शंकर जय भयंकर, जय 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 परमेश्वरा, जय जय शंकर जय भयंकर, जय 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 परमेश्वरा, कैलासवासा कनक सवेशा, काशी विश्वेशा ताडमल्लेशा, गंगाधरात्मज गौरी मनोहर, गंगाधरात्मज गौरी मनोहर,
शिवा जय जय शंकर जय भयंकर जय 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 परमेश्वरा चिदंबरेशा स्मशानवासा पन्नगभूषण परात्परा शिवा कोण आहे? बरोबर 15 मिनिटं झालेली आहेत. गॅस बंद केलेला आहे जस्ट. आता हे हलवत राहायचं खाली लागू नये म्हणून. बाई देवानं बोलवल्यासारखं आला की अन्नपूर्णा माता. हा बास ना, परफेक्ट झालं ना. तुम्ही 15 मिनिटं म्हणला, मी 16 मिनिट पण केलेलं नाही आहे. परफेक्ट झालं ना. चला, अन्नपूर्णेचा हात लागलेला आहे. बेस्ट झालं ना. ओके, असंच आता हलवत गार होऊ दे. गार आता हलवायला लागतच नाही. परफेक्ट झालं ना. गुड. त्याचा मान त्याला द्यायचा, होय की नाही. किती त्यांना आनंद झाला बघा. आता तुम्ही या, तुम्ही बघा, तुम्ही हात लावा म्हणजे बस. एवढासा असतो शब्द आपला, पण लोकांना मान द्यायचा नसतो. कोणाला कमीपणा वाटतो. आपण कमीपणा वाटून घ्यायचा नाही, द्यायचा मान. मान दिल्यानं काही बिघडत नाही. चला, मस्त झालेलं आहे. असंच ठेवणार आहे उद्यापर्यंत आता हे. आणि नंतर बाटली डबा काहीतरी शोधून काढून ठेवून मग काढणार आहे. उद्यापर्यंत तसंच राहू दे, गार होऊ दे ना व्यवस्थित. अन्नपूर्णा माता प्रसन्नो, गणपती बाप्पा मोर्या, काळभैरवनाथ प्रसन्न, लक्ष्मी व्यंकटेशाय नमः, सर्व देवी देवता नमः.